for loop execution कसा होतो guys? And why we use a for loop? Why we need to use a for loop first? Okay, but then we do have the do while loop. Then why we need a for loop only? आपल्याकडे while loop पण आहे, for loop पण आहे, do while loop पण आहे. Then why we need to use a for loop? काय यूज करायला पाहिजे? आहे म्हणून यूज करा. हा, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंय ना, काय जेव्हा समजा तुमचे नंबर ऑफ इटरेशन्स, लेट्स से फॉर एक्झाम्पल, नॉट ओनली द लॉजिक, वॉट एव्हर द स्टेटमेंट, लेट्स से आय वांट टू प्रिंट system dot print 1. I want to print a 1. So I am writing it once, that is fine. एक बार वो एक्झिक्यूट होगा, एकदा तो एक्झिक्यूट होऊन जाईल. पण मला 1 1 1 1 100 टाइम्स एक्झिक्यूट करायचं. 1 1च करायचं, 1 2 3 नाही, 1 1च करायचं. तर मी 100 टाइम्स 1 1 SOP मध्ये लिहायला पाहिजे का? नाही. मी इन्स्टेड तिथे काय यूज करायला पाहिजे? लूप कन्सेप्ट. फॉर लूप नाही, लूप. It could be a do while loop or for loop. But आता त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे, तो फॉर लूपच काय यूज करायचा? Why we need to use a for loop? Because let's say if I am telling you मला 1 1 1 1 10 टाइम्स प्रिंट करायचं, तर इथे मी नंबर ऑफ इटरेशन्स तुम्हाला फिक्स सांगतोय ना, की 10 वेळा मला प्रिंट करायचं. तर ज्या वेळी तुम्हाला फिक्स नंबर ऑफ इटरेशन्स दिलेले असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कुठून स्टार्ट करायचंय, कुठे एंड करायचंय, तर त्यावेळी आपण फॉर लूप यूज करायला पाहिजे. मग तुम्ही इथं कोणी जर असे असतील, त्यांनी म्हटलं नाही सर मी व्हाईल लूप यूज करतो, व्हाईल लूप यूज करा, काही प्रॉब्लेम नाहीये. दिस इज ओनली रिकमेंडेशन. हा काय फक्त रिकमेंडेशन आहे. तुम्ही म्हटलं नाही सर मी व्हाईल लूप लिहिलं तर मग आउटपुट येणार नाही का? येणार नाही असं आहे का? येणार. बट फॉर लूप कुठे यूज करायला पाहिजे? हा रिकमेंडेशन काय फक्त रिकमेंड केला जातो की फॉर लूप आपण कुठे यूज करतो? जिथे नंबर ऑफ इटरेशन्स आपल्याला फिक्स असतात, नोन इटरेशन्स असतात. म्हणजे एक इटरेशन म्हणजे काय? समजा हा स्टेटमेंट आहे आपला आणि हा स्टेटमेंट आपण एकदा एक्झिक्यूट केलं. हा स्टेटमेंट आपण एकदा एक्झिक्यूट केला तर आपण याला काय म्हणणार? व्हॉट वी विल कॉल इट एज अ वन इटरेशन, राईट? याला आपण वन इटरेशन म्हणणार आणि याला आपण डिनोट काय करतो? आय इक्वल्स टू 1 0 और एनीथिंग. आय लिहायला पाहिजे असं काय का? आय जे के एल एम एन काही पण लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. बट एकदा एक इटरेशन आपण कंप्लीट केला तर मग आपण त्याला एक राउंड, एकदा हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला तर मग आपण त्याला एक इटरेशन म्हणतोय, ठीक आहे. तसं सिमिलरली लेट्स से याचा आपण सिंटॅक्स बघूया. व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर int I is equals to 0, I is less than or equal to 5, I plus plus. त्याच्यामध्ये बघा हा फर्स्ट पार्ट जो आहे हा इनिशियलायझेशन. व्हॉट इज दिस? इनिशियलायझेशन म्हणजे काय? मी कुठून स्टार्ट करतो, माझा स्टार्टिंग पॉइंट मी फिक्स करतोय, ठीक आहे. तो 0 असू शकतो, तो 1 असू शकतो, तो काही पण असू शकतो, ते तुमच्यावर डिपेंड आहे. समजा तुम्हाला मी असं म्हटलं की तुम्हाला ग्राउंड वरती जायचंय आणि ग्राउंड वरती 5 चक्कर लावून यायचंय, मग तुम्ही काय कराल? कोणी म्हणेल सर मी 0 पासून चालू करतो 4 पर्यंत जातो, ठीक आहे. कोणी म्हणेल नाही सर मी काय करतो 5 पासून चालू करतो 1 पर्यंत येतो, ठीक आहे. कोणी म्हणेल 1 to 5 जातो, दॅट इज ऑल्सो फाईन. पण तुम्हाला हे लॉजिकवर डिपेंड करायला कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही हे इनिशियलायझेशन देऊ शकता आणि त्याच्या अकॉर्डिंगली इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आणि कंडिशन पण चेंज होईल. क्लिअर आहे? पहिला काय एक्झिक्यूट होतो? इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन फॉर लूपच्या पूर्ण लाईफ सायकल मध्ये किती वेळा होतो? एकदाच. इनिशियलायझेशन हा एकदाच परफॉर्म केला जातो, ठीक आहे. मग पहिला इनिशियलायझेशन. आता समजा त्या दिवशी मी कोणाला इथे विचारलं होतं, मी काय आपलं टेस्ट पेपर मध्ये आलं होतं, मी इथे इंट लिहित नाही, ठीक आहे. मी डायरेक्टली आय इक्वल्स टू 0 समथिंग लिहितो आणि इथं
I इक्वल्स टू 0 लिहितो. तर चालेल का? चालेल. का? कारण की मी अगोदर डिक्लेअर करतोय ना ते व्हेरिएबलला. परत तिथे करायला पाहिजे असं आहे का? नाही. गरज नाही. क्लिअर आहे? इंट I इक्वल्स टू 1 करून देऊया आपण. आता मी 1 केलं तर हा कंडिशन कुठेपर्यंत येणार आहे? 5 पर्यंत. म्हणजे जोपर्यंत I ची व्हॅल्यू हा 5 होत नाही तोपर्यंत हा लूप काय होईल? फिरत राहील. मग ह्याच्यामध्ये मी काय करतो? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट 1 प्रिंट करतो. So what will be the my output? What will be my output will be हा. आणि ते याला लिहिलं तर 1 1 1 1 and one more 1 सिमिलर. ठीक आहे. मी डायरेक्टली ते 1 लिहिलोय म्हणून 1 1 1 1 प्रिंट झालं. लेट्स से मला इथे आता प्रिंट करायचं 1 2 3 4 5 I. What should I write? I. Double quote. Huh? Single quote. Without quote. If I write inside a quote, what will happen? जसं 1 1 1 1 प्रिंट झालंय तसं काय प्रिंट होईल? I प्रिंट होईल. का? कारण की डबल कोट मध्ये आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट स्टेटमेंटला डबल कोट मध्ये आपण काही दिलं तो ऍज इट इज प्रिंट होतो. बिकॉज इट ट्रीटेड ॲज अ स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणून ट्रीट होतो आणि हा ऍज इट इज प्रिंट होतो. म्हणजे जर आता मी डबल कोट काढला तर मग आता काय प्रिंट होईल? आता येईल व्हॅल्यू आपला I ची व्हॅल्यू 1 2 3 4 and 5. क्लिअर आहे? आता ज्यांना समजलं नसेल मी त्यांना अजून एकदा रिपीट करतोय. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे? समजा आता हे आउटपुट तर मी डायरेक्टली लिहिलं. ठीक आहे. मी एक प्रोग्राम सिंपल घेतो आणि मग तुम्हाला समजावतो. ठीक आहे? आणि नेमिंग कन्व्हेन्शन कंपल्सरी फॉलो करायचं आहे गाइस. हाऊ टू राइट अ क्लास नेम? You should start with a small letter. Correct? Capital letter. आणि क्लासचा C काय असला पाहिजे? स्मॉल. ठीक आहे. ते मी लिहिताना मोठं लिहिलं असेल पण स्मॉल. What is this? This is the class. Very good. What is this? What is the concept? एक क्लास आहे, मला वाचता येतं, पण त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का? Opening curly bracket for class. What? Opening curly bracket for class. हाँ नहीं नहीं मी हे विचार. This is the keyword. What is this? Keyword. Keyword means reserved word. We will not use this word for in Java programming. We will not use this word for any other purposes. म्हणजे कोणत्याही दुसऱ्या पर्पज साठी आपण हे कीवर्डला यूज नाही करू शकत. फक्त क्लासचं नाव डिफाइन करण्यासाठी आपण काय करतो? हा कीवर्ड यूज करतो. दॅट इज व्हाय वी आर युजिंग इट, कॉलिंग इट एज अ कीवर्ड. ठीक आहे? आणि ओपन कर्ली ब्रॅकेट आय कॅन डू इट हियर और न्यू लाइन, दॅट इज फाइन. करेक्ट? ओके. सो देन वी हैव पब्लिक स्टॅटिक void main. Then string चा yes should be capital because it is a class name. आपण लिहिलेला क्लास असू दे किंवा एक्झिस्टिंग क्लासेस असू दे, तो क्लासचं नाव कसं स्टार्ट व्हायला पाहिजे? इट शुड स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर ओनली. ठीक आहे? सो हियर आय विल राइटिंग. चला पहिले आपण एक्सपेक्ट करूया. बघा तुम्ही इथे एक चूक करताय जे कसं, आता मी तुम्हाला हे शिकवून फक्त आपण इथे फॉर लूप नाही शिकणार आहोत. ऑनलाइन मध्ये पूर्णपणे स्क्रीन दिसतंय ना? कट वगैरे नाही झालं. आता लॉजिक कसं बिल्ड करायचं? लॉजिक हा रट्टा मारला जात नसतो बरं. रट्टा मारला आणि हे असं प्रोग्राम चला नाही. लॉजिकला कन्स्ट्रक्ट करा, बिल्ड करा, लाइन बाय लाइन. प्रोग्राम पूर्णपणे लिहिला आणि त्याला रन करायला गेलं, एरर आला. एरर आल्यावर परत त्याला काहीतरी करायला गेलं, परत एरर आला. मग त्याला काहीतरी वेगळंच केलं, वेगळंच आउटपुट आलं. तसं नाही.
स्टेप बाय स्टेप त्याला कन्स्ट्रक्ट करायचं. पहिला हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम द्या, त्याच्यानंतर तो प्रिंट झाला, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप जावा, त्याला फॉर लूप मध्ये प्रिंट करा, त्याला 1 1 1 1 प्रिंट करून बघा किंवा हॅलो हॅलो प्रिंट करून बघा. परत तुम्हाला जो एक्सपेक्टेड आहे त्याला लास्टला एक्झिक्यूट करा. म्हणजे तुम्ही जेही लिहिताय ते तुम्हाला कळताय की मी हा का लिहितोय, हा स्टेटमेंट का लिहितोय. कळालं? तर मग समजा मी इथे पहिला आपण प्रॉब्लेम लिहिलाय. समजा मी इथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट लिहितोय. ठीक आहे. अँड आय एम प्रिंटिंग डबल कोट 1. व्हॉट इट विल प्रिंट? 1, of course. 1. Similarly, like this, I want 3, 4, 5 ones. What should I do? लूप यूज करायचं. बट मी कधी डिसाइड करायला पाहिजे की मी लूप यूज करायला पाहिजे? जेव्हा मी एकच सेम ऑपरेशन मला परत परत करायचं. सेम ऑपरेशन म्हणजे काय की 1 1 प्रिंट करणं हा सेम नाही. प्रिंट करणं हा जो ऍक्शन आहे हा माझा रिपीटेड ऍक्शन आहे. इथे 1 पण असू शकतो, इथे 1 2 3 पण असू शकतो किंवा तिथे अजून वेगळा पण स्ट्रिंग असू शकतो. कळतंय का? इथे काही असू शकतं. पण मी प्रिंट हा जो ऑपरेशन आहे परत परत करतोय. तर त्यावेळी मी लूप यूज करायला पाहिजे. आणि लूप आपल्याकडे 3 आहेत. 3 पैकी मी कोणता यूज करायला पाहिजे? फॉर लूप. आपण आता फॉर लूप शिकतोय तर फॉर लूप यूज करूया. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की 5 टाइम्स मला 1 पाहिजे. ऑफ कोर्स 5 टाइम्स मीन्स आय विल स्टार्ट विथ 1 and will go for int I is equals to 0. I is less than or equal to 5. I plus plus. Then open curly bracket again. System dot out dot print I. For loop close, main method close and class close. आता लक्ष द्या, ज्यांना समजलं नाहीये लूप, नंतर मी काही क्वेश्चन विचारले तर तुम्हाला यायला पाहिजे. मी कसलाही काही विचारतो. ठीक आहे. सो फर्स्ट एक्झिक्युशन कसं होतं बघा. आपण डायरेक्टली जंप करतो फायनल आउटपुट वरती, नाही करायचं कधी पण. स्टेप बाय स्टेप जायचं, स्लोली जायचं. फर्स्ट ऑफ ऑल इनिशियलायझेशन. आय ची व्हॅल्यू किती आहे? 0. आय थिंक आय वांट टू प्रिंट 1 1 ना. तर मी तोपर्यंत इथं 1 लिहितो. अँड हे 6 टाइम प्रिंट होऊन जाईल म्हणून मी इथं 1 पासून स्टार्ट करतो. म्हणजे 5 टाइम्सच प्रिंट होईल. करेक्ट? आता मी काय केलं? आय ची व्हॅल्यू 1 घेतलं. 1 is less than or equal to 5 आहे का? Yes. Condition is true. Will come inside the for loopचा body. मग बॉडी मध्ये मी काय प्रिंट करेल? I am printing 1. ठीक आहे. And then it will go for the increment and decrement. Increment परफॉर्म होईल. I ची व्हॅल्यू काय होईल? I become 2. 2 is less than or equal to 5 आहे का? Yes. Will come inside the body. And will print a 1 again. But आता तो 1 इथे प्रिंट होईल का न्यू लाईनला प्रिंट होईल? न्यू लाईनला होणार नाही. पण न्यू लाईनला होण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? काय एलएन लिहायला पाहिजे हे समजतंय का? मी आहे म्हणून लिहिलो आपण नाही. आपण हे एलएन लिहिलोय. फर्स्ट टाइम जेव्हाही हा एलएन प्रिंट करेल तो कंट्रोल काय करेल? हा 1 इथे प्रिंट झाला. नेक्स्ट टाइम तो कंट्रोल इथे ठेवेल. जेव्हा आपण प्रिंट करेल तो इथून प्रिंटिंग स्टार्ट करेल. म्हणून आपण इथे एलएन लिहितो आणि तो नेक्स्ट टाइमला 1 लिहिल. परत वरती जाईल, परत आय ची व्हॅल्यू 3 होईल, परत थर्ड 1 होईल. मग परत वरती जाईल, आय ची व्हॅल्यू 4 होईल, मग फोर्थ 1 प्रिंट होईल. परत वरती जाईल, आय ची व्हॅल्यू 5 होईल आणि हा फिफ्थ टाइम 1 प्रिंट करेल. आणि त्याच्यानंतर हा आय ची व्हॅल्यू जेव्हा 6 होईल, 6 आर लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे का? नाही. म्हणून हा फॉल्स होईल आणि फॉर लूपच्या बाहेर एक्झिट करेल. म्हणजे इथे एक्झिट करेल आणि त्याच्यानंतर मेन मेथड क्लोज आणि क्लास क्लोज. ठीक आहे. आता हे 1 1 ला 1 2 3 मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो? 1 2 3 4 5 मध्ये जस्ट 1 च्या जागी आपण इथे काय लिहिलं? आहे. सो व्हॉट विल बी द आउटपुट नाउ? 1 2 3. ठीक आहे.